सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय। आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीप्परगा या गावामध्ये। आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या या पावसामुळे या गावामधल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बांध फुटून या ठिकाणी हे पाणी जे आहे ते पूर्ण शेतात गेलेलं आहे। आणि जर आपण पाहिलं की समोरच्या बाजूला हा ओढा आहे आणि या ओढ्यातून ओव्हरफ्लो पाणी झाल्यामुळे या ठिकाणी ही संपूर्ण केवळ पीकच नाही गेलेलं तर पिकासोबत ही संपूर्ण माती जी आहे ती देखील वाहून गेल्याचं भयावह चित्र, धक्कादायक चित्र जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। खरं तर या ठिकाणी हे महिला शेतकरी आहेत, त्यांनी हे संपूर्ण पीक जे आहे ते या ठिकाणी उभं केलेलं होतं खूप कष्टाने। मात्र आता हे सगळं मातीमोल झालेलं आहे। केवळ पीकच नव्हे तर मातीसुद्धा त्याच्यावर वाहून गेली। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। आपण पाहिलं खरं तर गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये आहे आणि या शेतकऱ्यांनी खरं तर खूप कष्टाने हे पिकवलेलं आहे। ताई, काय तुमचं नाव आहे आणि काय परिस्थिती तुमच्या शेतात निर्माण झाली? माझं नाव अनुराधा गोपाळ माळी आहे। आमच्या शेतात सगळीकडे पाणीच होतं, घरापर्यंत पाणी पोचलं होतं आणि उडीद मूग सगळं पाण्याखाली होतं। सगळं खूप नुकसान झाले। पण इथं तर आता पीक तर दिसतच नाही, पण माती सुद्धा या ठिकाणी गेलेली आहे आणि ओढ्याला एकरूप झालेली आहे। हा, वाहून गेलं सगळं पीक होतं ना, ते सगळं खड्डा पडून सगळं वाहून गेलं आणि मातीही वाहून गेली बांधाकडे। काय काय इथं पेरलेलं होतं, किती कष्ट घेतले होते त्यासाठी आणि काय अपेक्षा आहेत सरकार? उडीद पेरलं होतं, मूग पेरलं होतं आणि सोयाबीन होतं। खुरपण्यासाठी त्याला 10,000 रुपये खर्च केला। पेरणीचा खर्च वेगळा, पेरणीचा खर्च, खताचा खर्च वेगळा। खुरपणीसाठी 10,000 रुपये खर्च केला। कशामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली? यापूर्वी असं पाणी आपल्या शेतात आलेलं होतं का आणि आताच कशा काय आलं? तर ते कसं मला सांगता येणार, म्हणजे पाऊस खूप झाला ना त्याच्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झाला आणि बांध फुटून पाणी सगळं शेतातून वाहून। हा मोठा एवढा मोठा बांध होता तो फुटला का? हा, संपूर्ण बांध फुटला आहे का असं? काय सरकारकडे अपेक्षा काय सरकारकडून? सरकारने सगळी परिस्थिती जाणून घ्यावी आणि आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा, एवढीच इच्छा। आपण पाहतोय हे इतकं पाणी जे आहे, हा खरं तर एवढा मोठा बांध आहे, तो बांध देखील या ठिकाणी फुटला आणि सर्व पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास गुडघ्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते या शेतामध्ये पसरलेलं आहे। शेती पिकासोबत या ठिकाणी माती देखील पूर्णतः वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बक्षीप्परगा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।